गाईज तर इथे आपण बघू शकता गाडी आपली बंद पडलेली आहे. तर हे बंदे आले, पंजाबी बंधू होते. बाईक चालतच नव्हती, बंद झाले डायरेक्ट आणि 100 किलोमीटर काय नाही. त्याही त्यांच्या स्कॉर्पिओला टोचन करून कमीत कमी 10 किलोमीटरपर्यंत आपली बाईक टो करून नेली आणि एक बंदा वरती राहिला सनरूफमधनं का गाडी बरोबर चालली आहे का नाही. त्याच्यासाठी थँक्यू पाजी. पाजीसाठी एक लाईक. आणि त्यानंतर आपल्याला कॅम्पर भेटला टेम्पो, त्यात टाकून आपण आता आपली बाईक चालवली आहे. अपन भैया की गाड़ी में टो करके लेके जा रहे हैं मनाली. भैया हाय करो, हाय करो. तो पीछे बाइक डाला है, तो यहाँ से अपन मनाली जाते हैं बाइक टो करके. I see what he loves about you. You're so perfect. Hope you know that you got everything. I messed up and I'm haunted. And if I'm being honest, I see what he loves about you. You're so perfect. Hope you know that you got everything. गाइस अपने को अभी अच्छा रास्ता लगा है, एडवेंचर पार हो चुका है अपना और बाइक पीछे गाड़ी में है. और ये भाई वन साइड ड्राइव कर रहे हैं, बहुत अच्छे से ड्राइव कर रहे हैं. तो अभी ये देखो यहाँ पे एंट्री होगा सब बाइक का और यहाँ से अच्छा रास्ता स्टार्ट हो जाएगा और 12 किलोमीटर पे अपने को टनल, अटल टनल लगेगा. इतना एंट्री झाल्यावर 12 किलोमीटरला आपला अटल टनल लागणार. इथे राकेश आणि दादा थांबलेला आहे. काही तर आपल्याला एकदम मक्खनवाला रोड लागलेला आहे. हा बघू शकता, राकेश पुढे गेलाय. हा बघा एकदम मक्खन रोड. आणि इथनं परत आपल्याला हिरवेगार डोंगर चालू झालेले आहेत. हा बघा राकेश. हे बघा काहीच बघू शकता, आपली बॅग वरती टाकली आणि आपली बाईक इथे लोड आहे, बंद पडली. काय झालं काय माहिती. इकडे मस्तपैकी बांधून ठेवली आहे. हे बघा फुल लोडेड हिमाचलमध्ये बाईक आपण लोड की आहे. तर गाईज आपल्याला लागलेला आहे आता अटल टनल. हा बघा. आणि इथनं जर आपण लेफ्टला गेलो ना निघून तर लेहला जातो रस्ता, आणि राईटला गेला आपला स्थिती चंद्रदार. बाइक आ रहा है, बाइक आ रहा है. हा बघा आपल्याला लागलेला आहे आता फायनली अटल टनल. कमीत कमी 10 किलोमीटरचा टनल आहे हा. ते तर सर्वांना आता तुम्हाला माहीतच असेल. आणि एक नंबर. मला बाईक आणायची होती, पण काय करणार, कॅम्पेअरमध्ये आपण आता. इथली पण मजा चांगली आहे. खरं तर मला या अटल टनलमधनं बाईक टाकायची होती, पण आपली बाईक मागे बंद पडली. त्यासाठी आपण आता कॅम्पेअरमध्ये ही मजा पण घेऊ. चला. आपण अटल टनलमधनं जस्ट बाहेर बघतोय. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही थांबलो आहे मनालीमध्ये थांबलेलो. आता काल ब्लॉगच नाही केला, तर रस्ता खराब होता आणि गोप्रोचे बॅटरी पण चार्ज नव्हते. आणि आपला आता आपण मनालीमध्ये थांबलेलो हॉटेल मॅरियनमध्ये. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. पुन्हा जर्नीची सुरुवात. आता बॅग अँड हे बघ राकेशचं लगेज चालू आहे. माझ्या याच्यावर लगेज बांधलं आहे. टँक बॅग आणायची वरती, रायडिंग गेअर्स घालायचे आहेत अजून. दादाची पण बॅग आले. चलो चलते और लेके आते सब सामान अपना. आपण आता निघत आहे मनालीवरनं. मनालीवरनं आजचा आपला स्टे असेल अंबाला पण च्या आसपास असेल, चंदीगडच्या पुढेच. हे राईट हा. चला. रात्री पाऊस पडून गेलाय मनालीमध्ये.
आणि आज सर्व उशिरा उठले, 9 वाजले निघता कारण का काल खूप ऑफ रोडिंग झाली आपली ॲडव्हेंचर आणि दमले होते म्हणून आज थोडं उशिरा निघालो. उद्यापासून परत आपली लवकर उठायचं आणि निघायचं सुरुवात होणार. चला आज आपण मनालीला बाय बाय करून हिमाचलमधनं आज बाहेर निघणार आहे ना. आपले गरमीचे दिवस आणि पावसाचे दिवस चालू होणार आहे, थंडीचे दिवस संपणार. जॅकेटच्या थर्मलचा तर काही यूज झाला नाही, एवढी काही थंडी वाटली नाही. होती थंडी पण एवढी नव्हती का बाईकवर थर्मल घालावा लागेल जॅकेटचं. आता गरमी वाढत जाणार आपल्याला, असती त्याच्यानंतर दिल्ली सोडली, दिल्ली राजस्थान सोडल्यानंतर आपल्याला पाऊस लागत जाणार. जसं आपण मुंबईच्या दिशेने जाऊ महाराष्ट्रामध्ये. याला जाऊते रे MG वाल्याला, नाही ग्रँड विटारा भाई. पंप इथं हवा पण होती बघ, पंप पण होता आणि एअर पण होता. आपण पोचलोय आता कुल्लूमध्ये, म्हणजे कुल्लूच्या बाहेरनंच निघतोय हायवेवरनं. आणि जी राईट साईडला दिसते ही पूर्ण कुल्लू सिटी आहे. काय भारी वाटते बघायला. हे बघा किती मोठी सिटी आहे. आता हिमाचलमधनं निघाल्यापासून आता अशी मोठी सिटी बघायला दिसली, नाही तर छोटी छोटी गावं बघायला भेटत होती. पेट्रोल इथे 95 रुपीज, डिझेल 87. हे बघ खूप मोठी सिटी आहे. सिग्नल बंद कर, सिग्नल. हां चला, हो ये पुढं समजेल. हां बरोबर आहे, याला जाऊ दे, याला जाऊन घाई आहे. कुठं आग लावायला चालले काय माहीत, पेट्रोल घेऊन. कोणाची टाकी संपली. मंदिर बघा काही काय भारी आहे. अरे टनलमध्ये आलोय आपण, कसला भारी टनल आहे बघा. आपण साफ सुथरा आणि एक नंबर टनल. ते टनल करत चाललोय आता. मागाशी पण एक टनल लागलेला, मस्त होता तो, पण मोठा होता. पण आपला गोप्रो हँग झाला होता तेव्हा. स्पीड लिमिट 50 मीटर आपला बंद झाला आहे. आपल्या घरी रायडर पण चालले. आता आपण पण चाललो आहे आणि आपल्या मागे सर्व हिमालयन रायडर आहेत. हे बघा पुढे 3 आहेत, मागे अजून एक आहे. सबकी राइड हो गई है. ते सुसाट चालल्यात, ते दिल्ली गाठतील आरामात. कहाँ से है पर वो दिल्ली से है. वो देखो दिल्ली वालेच रायडर आहेत सर्व. गाईज हा रस्ता बघा कसला डेंजर आहे. आता आम्ही मंडी सोडलाय, मंडी. आणि एक नंबर असा रस्ता लागले आहे. तर एवढं बरं वाटतंय ना, ॲडव्हेंचर करून दमलोय आणि आपली बाईक पण दमली असेल. तर आता मक्खनवाला रोड लागलाय, तर मस्त फील भाई. किती दिवसात असा रस्ता भेटलाय माहिती आहे का. आणि आपल्याला ना मला फोन आला मी अक्षयचा, जो लडाखला ट्रॅक्टरवर केला आहे, ट्रॅक्टर घेऊन निघालेला. आपण मनालीवरनं निघालो आहे ना. आता मला मगाशी फोन आला, ते मनालीवरला पोचलेले. बहुतेक भेट झाली तर आपली अंबाल्याला आपण जर थांबलो तर भेट होऊ शकते त्याच्याशी. देखते किस्मत मिलाती या नाही मिलाती का. तो त्याला पण 2 दिवस नेटवर्क नव्हता, मलाही नव्हता. जर कॉल लागला असता तर तो लवकर निघाला असता लेहमधनं, म्हणजे जिथं तो थांबला असेल अगोदर कुठे.
गाईस तर हा हायवे जातं दिल्ली चंदीगड आणि आपल्या इथनं राईट जाऊन आपला रस्ता दाखवत आहे. थांबा रे. चला रे गाड्यान तो. तर हा हायवे आपल्याला दाखवत आहे. आपल्याकडे या रिक्षा विलंब झाल्यात, बंद झाल्यात, पण इथे अजून चालू आहेत बघा. डुक्कर रिक्षा, डुकडुक. हा बघा डुक्कर रिक्षा हे बघा. अरे किती आहेत इथे अजून चालतात रे पंजाबमध्ये. डुक्कर रिक्षा. इथं ना बघ आता काय खायला बियायला दिसतं का. दोस्तो रस्ते बघा कसले भारी आहेत आणि दोन्ही साईडला झाडं आहेत आणि पूर्ण असं गुफा टाईप तयार झाले आणि एक नंबर आहे बघा. कसलं भारी वाटतंय. गाईज आपण थांबलोय आणि पंजाबमध्ये आपल्याला लागला आहे रेल्वे फाटक. ये जॅकेट घातलं ना राइडिंग गेअर तर लोक विचारतात इतनी गर्मी है तो भी आपने हे कैसे पहना है. त्यांना वाटतं स्वेटर आहेत. स्वेटर नाही ते सेफ्टी गेअर आहेत. त्यांना वाटतं का हे जॅकेट आहेत ना ते विंटरचे आहेत का काय. तर ते विचारतात तो इतने गर्मी में कैसे पहने हो. हाँ तर फायनली ट्रेन आलेली आहे. हे बघा मालगाडी. फाटक उघडले ट्रेन जाऊन. जराशी ट्रॅफिक. चला चला. नाही इथे बघा गाड्यांना बाईकला आरसेच नाही. फाटकाच्या कलशा घुसता येतं ना. फाटकाच्या हो रे. ट्रॅक मोठा आहे वाटते हा. तर काही जायचं आपण थांबलोय पटियाल्याच्या पुढे. समाना म्हणून हॉटेल आहे. तर हा काय आपलं असं हॉटेल आहे. हा बघा आणि इकडनं वरनं आपला रूम आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट स्टोरेजच्या व्हिडिओ कशा वाटल्या नक्की सांगा. आता आम्ही फ्रेश होतो आणि झोपतो. सकाळी लवकर निघायचं आहे. कमीत कमी 5-6 वाजता तरी निघायचं आहे. म्हणून मी रोड ब्लॉक रस्त्याचे रनिंगमधले जास्त व्हिडिओ घेत नाही. काय काय थोडेच घेईन. तर चला आता आपण जाऊया बघा. हा आपला हॉटेल आहे. भेटूया पुन्हा सकाळी.